तर मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये बघितलं तुम्ही आम्ही होतो कपिलधारामध्ये। तर आत्ता इथून जे आहे आता पुढचा जो प्रवास आहे, वरती जो ट्रॅक दिसतो तुम्हाला कावणेचा किल्ला, तर पुढचा प्रवास तो कावणे किल्ल्याकडचा आहे। तर आता इथून आम्ही निघणार आहे। तर आमचं दर्शन इथून कपिलधारामधून घेऊन झालेलं आहे आणि आता निघतो आता पुढच्या प्रवासासाठी। तो ट्रॅकसाठी आम्हाला कावणे गावात जावं लागेल आणि कावणे गावातच आम्हाला तिथे बाईक पार्क करावं लागेल आणि तिथून गावामधूनच जो किल्ल्यावरचा जो रस्ता आहे तो गावामधून आहे। तर चला मग निघूया आपण पुढच्या प्रवासासाठी। पुढे आलेलो आहे आणि पार्किंगलाच इथे गावात आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहे आणि इथून जो आमचा पुढचा प्रवास असणार आहे तो इथून दिसतोय तुम्हाला वरती डोंगर हा छोटा ट्रॅक आहे। तर वरती एक मंदिर आहे, आय गेस मला पण माहीत नाही कसलं मंदिर आहे, पण आता निघतोय। तर आता आम्ही कावणे गावात आहे आणि बघा पुढचा आता इथून ट्रॅक आमचा चालू आहे, इथूनच पूर्ण रस्ता आहे आणि आपल्यासोबत आज बरेच मेंबर आहे। ग्रुपचं कसं आहे, ग्रुपमध्ये मजा येते काही टायमाला आणि काही वेळेस सोलो राईडला पण मजा येते, पण आता सध्या ग्रुप आणि आलेलो आहे आपण, तर करूया आपला एन्जॉय आणि आता चालू करूया आपण। तो आपण बेटर ये मधू आपण निवांत आपण राईड करू, आपली हॉटेल इथूनच आपला चालू होईल, शॉर्टकट आहे आणि मग ते आणि गावातूनच आपला पुढचा ट्रेकिंगचा प्रवास चालू होतो। वाट किचकटच दिसते मला असं वाटतं, खरे वाट थोडी किचकटच दिसते, काही थोडं ॲडव्हेंचर बरं असतं। मित्रांनो, आज मात्र ट्रॅक होणार आहे, बऱ्याच टाईमनंतर ट्रॅक करतो आणि शॉर्ट ट्रॅक आहे, असं एवढं पण नाही आहे। वरती जे आहे आम्ही आता
कावनाईमध्ये गावात आहे इगतपुरीमध्ये. तर आम्ही बाईक खाली पार्क केला गावातच आणि त्याचबरोबर या ट्रॅकसाठी निघलो आम्ही. वरती जे आहे ट्रॅकच्या वरती म्हणजे फायनल जे आहे किल्लाच आहे कावनाईचा, शिवाजी महाराजांच्या काळातला. तर वरती जाऊन तुम्हाला दाखवतो व्ह्यू. आणि जस्ट आता चढलो म्हणजे इथूनच स्टार्टिंग केली आणि रोड जो आहे वरती येण्याचा एकदम अवघड आहे, म्हणजे चढायचं एक प्रकारे. पण इथून जे आलो आता आम्ही इथून थोडा व्यवस्थित आहे आता जाण्यासाठी. बघा तुम्ही बाकीचे वरती गेलेले आहे. आणि ते आपण हे वरती बंद आहे, गेट बंद आहे. मित्रांनो, इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्री रांग दोन दिशांना विभागली जाते, एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे. पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेला कळसुबाई रांग म्हणतात. यात कळसुबाई, अलंग, कुलंग, ओढा, पट्टा हे किल्ले येतात. तर पश्चिमेकडे असणाऱ्या रांगेत श्रीलंगवाडी, कावनाई, हरिहर, ब्रह्मगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात. तर मुळात या गडावरील पाहण्याचे जे ठिकाण आहे त्यात आपल्याला किल्ल्याचा दरवाजा आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या हाताला गुहा आहे. गुहेत 4 ते 5 जणांना राहता येईल एवढी जागा आहे. येथूनच माथ्यावर पोहोचल्यावर
मना